आहे. माझे नातेवाईक तर एवढ्या लांबून भल्या पहाटे 2 वाजता 3 वाजता उठून इथपर्यंत आले. त्यांचं कौतुक शब्दात करणं अशक्य आहे खरंच. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आपली सानू खूप 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 नशीबवान आहे. तिला अपेक्षा मॅम, मिताली मॅम आणि गायत्री मॅम सारख्या गुरु लाभल्या. म्हणजे मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहील. माझ्या मुलीला त्यांनी एवढं चांगलं घडवलं. म्हणजे कुंभार मातीपासून कसं एक अत्यंत सुबक आणि आकर्षक असं मडकं बनवतो आणि त्याचप्रमाणे अपेक्षा मॅम आणि मिताली मॅमने तिची जडणघडण केली आणि खूप छान आकर्षक आणि सुबक मडकं बनवून, फक्त ते मडकं बनवून दिलं नाही मला त्यांनी, तर त्याच्यामध्ये ना त्यांनी खूप काही दिलंय. खूप सामर्थ्य, शक्ती, प्रेरणा, आत्मविश्वास, खूप पॉझिटिव्हिटी दिली आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त अपेक्षा मॅम आणि मिताली मॅमने सानूला खूप 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 प्रेम दिले, खूप माया दिली, खूप ममता दिली. अगदी मी जेवढी देते ना तेवढीच दिली. आणि त्यांच्या सहवासात मध्ये ना सानिकाच्या बिहेवियर मध्ये आमूलाग्र बदल झाला. म्हणजे आमचं सिंगल चाइल्ड सानू म्हणजे, तर ती ना एक अवखळ अशी, थोडी ऐकायचं नाही, जिद्दी, हट्टी. 10 वेळा सांगावं लागतं मोबाईल ठेवून दे, तेव्हा ती ठेवते. म्हणजे अगदी हे. आणि खूप चंचल स्वभावाची, पप्पावर गेली आहे. सगळ्यांनाच माहिती आहे इथे आमचे जे रिलेटिव्ह आहेत ते हे कसे होते, त्यांच्यावरच ती गेली. तर असं बाळ आमचं. पण मॅडममुळे ना तिच्यामध्ये खूप मॅच्युरिटी आली आहे, खूप शांतता आली आहे आणि खूप ती बिहेवियर खूप चेंज झालंय तिचं. तिची जडणघडण एवढी छान प्रकारे झाली आहे आणि तिच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालाय मॅडमच्या सहवासामुळे. तर खरंच मॅम, म्हणजे अक्षरशः माझ्यावर, आमच्यावर उपकारच असतील तुमचे. तर त्यानंतर सुमन मॅम आणि सुचेता मॅम आज सानूला आशीर्वाद देण्यासाठी इथे आल्या. त्याबद्दल मी त्यांचे देखील खूप खूप आभार मानते. आजची टेक्निकल टीम, म्युझिशियन टीम, त्यामध्ये राघवेंद्र सर, त्याचबरोबर सतीश सर आणि अनुपमा मॅम, शक्तिधरन सर, आगाशे सर, ह्यांच्याशिवाय हा कार्यक्रम आजचा अधुरा होता. खरंच त्यांच्यामुळे हा कार्यक्रम परिपूर्ण झाला आहे. तर त्यांची देखील मी खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि आज अलका मॅमला आम्ही खूप मिस करतो. अलका मॅम म्हणजे सिनियर गुरु, त्या गोव्याला असल्यामुळे आज येऊ शकल्या नाहीत. त्यांची उणीव आज आम्हाला, म्हणजे स्पेशली मला आणि सानिकाला खूप भासतीये. सानिकाने त्यांना झूम मीटिंगवर वगैरे दाखवलं परफॉर्मन्स, पण आज त्या हव्या होत्या. त्यांना आज खूप आम्ही मिस करतो. नृत्यांजली परफॉर्मिंग आर्ट्सच्या सगळ्या स्टुडंट, त्यामध्ये श्रुती गर्ग, सानिका, मिताली, संस्कृती आणि अजून राजलक्ष्मी, मी काही तुमचे नावं विसरले असेल, रुद्र पण, तर सॉरी, मला एवढे नावं लक्षात नाही राहिले. तर सगळ्या स्टुडंट्सचे मी मनापासून आभारी आहे, कारण त्यांच्यामुळेच मला खूप हेल्प झाली त्यांची. खरं तर म्हणजे असे हे आण ते आण ते घेत्या, अगदी रिहर्सल पासून सोबत होत्या आणि मी त्यांना छोट्या मुलासारखे कामं सांगायची. तर खूप छान आहेत मुली मॅडमच्या. म्हणजे ना इनडायरेक्टली ना खूप छान संस्कार झालेत ह्या मुलींवरती. माझ्या सानूवर तर झालेच, पण ना मिताली मॅम आणि अपेक्षा मॅमने ना इनडिरेक्टली मुलींवर खूप छान संस्कार केलेत सगळेच. म्हणजे रिस्पेक्ट देणं, हे बाकी सगळ्याच गोष्टी ओव्हरऑल सानूवर पण इनडिरेक्टली खूप छान संस्कार झालेत. एक आई म्हणून मला तिच्यातले चेंजेस असे दिसून यायचे. म्हणजे सगळ्यात आपलं मूल आपल्या आईला सगळ्यात पहिलं समजतं ना, तर त्याप्रमाणे ना सानिकामध्ये खरंच खूप बदल झाला. आणि खरंच मी खूप सगळ्यांचे आभार मानेल. धन्यवाद. धन्यवाद. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला 2 शब्द बोलायला मिळत आहेत, त्याबद्दल धनश्रीचे धन्यवाद. तसा मी खूप मितभाषी आहे. माझी सासरकडची मंडळी आली आहेत, त्यांना अनुभव आहे त्याचा. एनिवेज, आज इथे आलेले सगळे पाहुणे मंडळी, मान्यवर, गुरु, सानिकाचे कलिग्स आणि इतर काही लोक, माझे मित्र, फ्रेंड्स, फॅमिली वगैरे, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी मगाचपासून कार्यक्रम बघताना एक गोष्ट म्हणजे गुरूंनी म्हणा किंवा इतरांनी म्हणा, सानिकाचे अरंगेत्रम, सानिकाचे अरंगेत्रम, पण खऱ्या अर्थाने मी म्हणेल हे धनश्रीचे अरंगेत्रम आहे. हे सानिकाने केले नसून धनश्रीने करून घेतले आहे. आयुष्यात माझी एवढी स्तुती झाली नाही, ही सत्य घटना आहे. खरोखर मी म्हणजे तिचा
माझं तेवढं कॉन्ट्रीब्युशन नसेल, पण मी तिचा प्रवास बघितला. अगदी 4 वर्षाची असताना टीचरच्या अगदीशी रिक्वेस्ट करून म्हणजे हातापाया पडून तिला तिने क्लासेसला ऍडमिट केलं. त्याच्यानंतर तिची जाण्याची इच्छा नसायची, मारून धुपटून ओरडून. मग मी तिला अगं नाही जाता नको तिला फोर्स करू, एवढा मारून मारून तू तिला घेऊन जाते म्हणून तिच्या बाबा मी बोलतो ना. असं गंमत आहे. तर खरोखर म्हणजे तिने ते अरंगेत्र मी धनश्रीचे असून सानिका इज जस्ट फेस तिने करून घेतलेलं आहे सानिकाकडून. आणि ऑफकोर्स तिचं पण कॉन्ट्रीब्युशन सानिकाचं म्हणजे ती खरोखर एक टॅलेंटेड आहे. मी तिला नेहमी सांगायचो तू अभ्यास नको करू, म्हणजे डान्स जे करिअर निवडलंय ते कम्प्लीट कर. अगदी मी तिला ते म्हटलं तू डॉक्टर नाही झालं, इंजिनियर नाही झालं, जस्ट गो फॉर अ ग्रॅज्युएशन, पण डान्स सोडू नकोस. अभ्यासामुळे तुझ्या याला डान्सला कुठे हे नाही झाला. आणि खरोखर आज आनंदाचा क्षण आहे आणि तुम्ही त्याचे भागीदार आहात, त्याबद्दल तुमचा शतशः आभार. धन्यवाद.